हॅलो हॅलो. थँक्यू सो मच लव जाधव सर, ज्यांच्या वाणीतून आपण मागील मॅचचं या ठिकाणी समालोचन पाहिलं. आणि नाईकबा इलेव्हन गलमेवडी संघाचं या ठिकाणी मनाच्या अंतकरणापासून मी शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी. पहिल्या फेरीमध्ये चांगल्या रीतीचा खेळ राहिला आणि दुसऱ्या फेरीमध्ये या ठिकाणी दाखल झालेला संघ नाईकबा इलेव्हन गलमेवडी संघ. चालू असलेली मॅच बायसिद्ध इलेव्हन धामणी संघ विरुद्ध सहारा स्पोर्ट्स आयकेवाडी संघ. चला ओपनिंग पेअर पाठवायचे बायसिद्ध इलेव्हन धामणी संघ. ब गटातील पहिल्या फेरीतील हा शेवटचा साखळी सामना. एका बाजूला सहारा स्पोर्ट्स आयकेवाडी विरुद्ध बायसिद्ध इलेव्हन धामणी संघ. त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी आयोजित आई भराडी माता चषक 2026 पर्व क्रमांक दुसरं आपल्या भेटीला. आजचा हा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील ब गटातील हा शेवटचा साखळी सामना. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल बायसिद्ध इलेव्हन धामणी विरुद्ध सहारा स्पोर्ट्स आयकेवाडी. आणि दोन्ही संघाचे या ठिकाणी 12 खेळाडू यायचं आहे. आणि यंदाच्या हंगामामधील एक यशस्वी संघ, सक्सेसफुल संघ राहिला आहे सहारा स्पोर्ट्स आयकेवाडी. भरपूर पारितोषिके त्यांनी गेल्या हंगामामध्ये पटकवण्यामध्ये यश मिळाले. चांगले खेळाडू त्यांच्या आपल्याला संघामध्ये पाहायला मिळतील. अथर्व असेल, प्रवीण दादा असतील, राहुल असेल, महेश असेल, तसे यश गोलंदाजी मार्कवरती असतात. आणि मॅचला होते सुरुवात. पॉवर प्लेचं पहिलं षटक शिवाजी बॉलिंग मार्कवरती. पहिला चेंडू गॅपमधून भेदून काढलाय ऑनच्या दिशेला. राहुल तिथे आहे, एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग दिले. चांगली फेकी आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला या मॅचमध्ये. संघाची धावसंख्या, संघाचा श्री गणेशा होतोय 2 धावेने. चला बायसिद्ध इलेव्हन भावखेळी संघ आपला या ठिकाणी 12 खेळाडू पाठवायचा आहे. लॉफ्ट केलाय ऑफसाईडच्या दिशेला. गॅपमधून भेदून काढला, एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी बोलवलंय आणि दुसरी धाव या ठिकाणी यशस्वीरित्या कंप्लीट केली. तिसऱ्या धावेचाही मानस दाखवलाय आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या 6 या आकड्यावरती. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते विशाल आणि अक्षय यांच्याकडून. बायसिद्ध धामणी संघाचे एक हिरे म्हणून ओळखले जातात विशाल भावके. आणि चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलाय. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 7 या आकड्यावरती. आणि एक अनुभवी गोलंदाज म्हणून ओळखलं जातं शिवाजी. आपल्या संघासाठी भरपूर मॅचेस त्यांनी या ठिकाणी जिंकून देण्यामध्ये मोलाचा वाटा राहिला आहे त्यांचा.
हॅलो हॅलो. जाऊया मॅचच्या दिशेने. धावसंख्या 7 या धावसंख्येवर स्थिरावली. स्ट्राईकवरती विशाल. चांगला इकड्यानी फ्लिक केलाय. एकच धाव. एक चांगली चोटी घेण्याचा प्रयत्न. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल 8 या आकड्यावरती. चांगली कंजूस गोलंदाजी टाकताना पाहायला मिळते. शिवाजी दादा रोखून ठेवलंय या ठिकाणी विशाल आणि अक्षय यांना मोठ्या भटक्यांपासून. लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. निर्धावता चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. कोणतीही धाव नाही. यष्ट्यांच्या पाठीमागे चांगले आपल्याला यशरक्षक पाहायला मिळत आहे महेश यांच्याकडून. दुपारचं सत्र चालू आहे. ब गटातील शेवटचा पहिल्या फेरीचा साखळी सामना भासिद्ध धामणी विरुद्ध सारा स्पोर्ट्स आळकेवाडी संघ यांच्यामध्ये रंगतोय. यांच्यामध्ये जो विजेता संघ असेल तो नाईकबा 11 गलमेवाडी संघासोबत दुसऱ्या फेरीची लढत खेळताना पाहायला मिळेल. त्याला स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. गोलंदाजी मार्कवरती एक नौका गोलंदाज सारा स्पोर्ट्स आळकेवाडीचा रुद्र. आणि कौतुक करेन मी सारा स्पोर्ट्स आळकेवाडी संघाचे. प्रत्येक टुर्नामेंटला एक नवीन गोलंदाज त्यांच्याकडून तयार होतो. यश असेल, त्यानंतर हा रुद्र, त्यानंतर करण असेल, राहुल देखील एक उत्कृष्ट गोलंदाजी करतात. म्हणजे बॅकअपला त्यांच्याकडे गोलंदाज भरपूर आहेत. संघ ज्यावेळी शनिवारचं सत्र असल्यानंतर खेळाडू कमी असतात पण त्यांच्याकडे गोलंदाजाची कमी नाही आहे. गोलंदाजी तितक्या दर्जाची आहे. फलंदाजीमध्ये आज अत्तर्व कुठेतरी नाही आहे. आज सातारा प्रीमियर लीगमध्ये खेळताना पाहायला मिळेल अत्तर्व यादव. अपट्रॅकर चेंडू उंच टोलण्याचा प्रयत्न. ऑनसाईडच्या दिशेला क्षेत्ररक्षक कोणी नाही तिथे. जज केलाय. एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचाही या ठिकाणी प्रयत्न होता आणि ती धाव या ठिकाणी यशस्वीरित्या कंप्लीट केली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. यश आणि या ठिकाणी दिशाहीन गोलंदाजी. पंचांचे दोन्ही हात समांतर. या ठिकाणी वाईट चेंडू, एक अवांतर धाव. आणि या मॅचचा विचार करायला गेलं तर सारा स्पोर्ट्स आळकेवाडी संघाकडून राजूदादा यष्ट्यांच्या पाठीमागे आणि त्यांचा चिरंजीव आपल्याला या ठिकाणी दोन्ही एकाच संघामधून खेळताना पाहायला मिळतील. यश एक अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आहे सारा स्पोर्ट्स आळकेवाडीचा. लॉफ्ट केलाय ऑफसाईडच्या दिशेने. गॅपमधून बेधून काढलेला क्षेत्ररक्षक तिथे आहे. त्याला बेधून जाईल चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी. पंचांचा इशारा 4 धाव्यांसाठी. संघाची धावसंख्या 4ने पुढे सरकेल. धावसंख्या 15 या आकड्यावरती. चांगला फटका सजवलाय. गॅपमधून बेधून काढलाय. कारण याच फलंदाजावरती खेळ आहे भासिद्ध धामणी संघाचा विचार करायला गेला तर. कारण विशाल भावके एक चांगल्या फटकेबाजीसाठी म्हणून ओळखला जातो. भरपूर मॅचेस त्याने भासिद्ध भावके संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये एक चांगला स्कोर उभा करण्यात यशस्वी राहिला आहे. पुन्हा एकदा ऑनसाईड दिशेने लॉफ्ट केलाय. राहुल आहे तिथे. पकडला जाईल जेल आणि राहुलच्या खेळीचा अंत या विशालच्या खेळीचा अंत करतोय राहुल. गोलंदाजी मार्कवरती रुद्र आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅट्समन प्रतीक. संघ एका चांगल्या स्थितीमध्ये आहे. धावसंख्या 15 आकड्यावरती स्थिरावले. पहिल्या विकेटचं पतन झालंय. चांगला या ठिकाणी फटका सजवलेला पण लॉंगॉनच्या दिशेला राहुल यांचा उत्कृष्ट झेल पाहायला मिळाला. पहिला धक्का बसला तो म्हणजे भासिद्ध धामणी संघाला. प्रतीक असेल आता स्ट्राईकवरती.
रुद्र चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चांगल्या पदा चेंडू हाताळलाय. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आहे. निर्धाव पदा चेंडू पाहायला मिळतोय. हरिदास पवार तसेच आदी गोडांबे यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आगमन झाले. यांचे सर स्वागत. गॅपमधून भेदून काढलाय. ऑफसाईड दिशेला शतक तिथे आहे. शिवाजी दादा एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव या ठिकाणी उत्कृष्ट या ठिकाणी कंप्लीट केली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. त्याच पद्धतीची फेकी पाहायला मिळते आपल्याला शिवाजी शेळके यांच्याकडून. लेजंड प्लेयर एक अनुभवी गोलंदाज सारा स्पोर्ट्स चायकेवाडी संघाकडून. टीमला गेली मला वाटतं कित्येक वर्ष त्यांची गोलंदाजी चांगली राहिली. आपल्या टीमला सोबत घेऊन मार्गदर्शन करत चाललेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गॅपमधून सिंगल डबलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. या खेळामध्ये मिसफील्ड झालेली पण त्याचा भुर्दंड भोगावा लागलेला नाही. प्रवीण यांनी चांगला बॅकअप दिला आहे त्या ठिकाणी. आणि चेंडूवरती 2 धावा. संघाची धावसंख्या 19 आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या 19 आकड्यावरती. 1 गडी बाद 19 धावसंख्या. गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतील यश. आणि यष्टांच्या पाठीमागे त्यांचे वडील राजू चाळके पाहायला मिळतील आपल्याला. राजेंद्र चाळके. तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक यश चाळके. स्लोवर पद्धतीचे चेंडू हाताळले जातात या गोलंदाजाच्या हातातून. भरपूर फलंदाजांना त्यांनी चकमा दाखवल्या आत्तापर्यंत. महत्त्वाचा गोलंदाज आहे संघासाठी. चांगला चेंडू स्लोवर पद्धतीचा फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक तिथे आहे पण त्याला भेदून जाईल. चेंडू सीमा रेषे बाहेर 4 धावांसाठी. आणि काय अनोख्या शैलीमध्ये पंचांकडून आपल्याला सांगितले जात आहे ह्या 4 धावा. वा सुरेख फटका. गरज होती या फटक्याची. बाळसिद्ध धामणी संघाचा विचार करायला गेलं तर. कारण विशालची विकेट पडल्यानंतर रनअप चालू ठेवला आहे. सिंगल डबल धावा घेतल्या जात आहेत. मोठे फटके कुठेतरी कमी होते आणि ते आपल्याला पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या 4ने पुढे सरकली 23 आकड्यावरती. पुन्हा एकदा स्वतःच्या बॉलरमध्ये झेल होता आणि या ठिकाणी कुठेतरी धावचीच्या स्वरूपात बाद. अक्षय परतीच्या दिशेला चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहतोय आपण यश याच्या माध्यमात. स्वतःच्या बॉलरमध्ये हा या ठिकाणी चेंडू अडवला आणि धावचीच्या स्वरूपात बाद होतोय तो म्हणजे अक्षय. चांगली खेळी करता आली नाही आहे स्वतःवरती. एक लेजंड प्लेयर बाळसिद्ध धामणी संघ यांच्याकडून खेळताना पाहायला मिळतंय. उत्तम भाऊके. धावसंख्या स्थिरावली आहे 23 आकड्यावरती. 2 गडी बाद. उत्तम भाऊके उत्तम नाना एक उत्तम खेळाडू आहेत. स्लोअरबद्दल चेंडू हाताळला आहे. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आहे. डायरेक्ट यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टिरक्षक राजेंद्र चाळके यांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. कोणती धाव नाही आहे. चकमा दिला जातोय मात्र या ठिकाणी फलंदाजाला. आणि त्याच अनोख्या शैलीची गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. ऑनसाईड तिचा टोलवला आहे. रुद्र आहे तिथे. पकडला जातोय झेल आणि विकेटचं पतन होतं या ठिकाणी. अक्षय या ठिकाणी जेलबाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन श्रेयस सुरेश सुदेश
आता सुदेशाला काहीतरी चांगली कामगिरी करावी लागेल. संघ या ठिकाणी कुठे अडचणीमध्ये आहे. धावसंख्या स्थिरावली आहे 23 आकड्यावरती. दोन आता नौके खेळाडू पाहायला मिळत आहेत. सेट बल्लेबाज या ठिकाणी आऊट झाले. शेवटचे 8 चेंडू बाकी आहे. समोरच्या दिशेला चेंडू टोलवला आहे. क्षेत्रक्षेत्र तिथे आहे पण कुठेतरी या ठिकाणी उन्हाचा तडका त्यामुळे बॉल काय दिसला नाही आहे. एकच धाव त्यावरती पाहायला मिळते. एक आता अनुभवी फलंदाज स्ट्राईकवरती पाहायला मिळतील. उत्तम नाना नॉन स्ट्राईकला असतील आता ते सुदेश. चांगली गोलंदाजी यश यांची. पुन्हा एकदा बॅटची एज लागले. चेंडू जाईल डिक्लेअर झोनमध्ये. एस्टनच्या पाठीमागे एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या 24 आकड्यावरती. षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या 25 आकड्यावरती. 3 विकेट 25 धावा आणि 3 षटक कंप्लीट. आपल्याला सीट दिली आहे एवढी मोठी बसाय. शेवटचं स्लॉगवर षटक घेऊन आपल्याला पाहायला मिळतो महेश. हा देखील एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. आपल्या संघाकडून भरपूर मॅचेस त्याने जिंकून दिलेले आहेत. मोलाचा वाटा राहिला आहे. गॅपमधून ऑफसाईड दिशेला भेदून काढला आहे. कुठेतरी मिसफील्ड होते आणि त्या मिसफील्डच्या या ठिकाणी कुठेतरी भुर्दंड भोगावा लागतो. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. शिवाजी शेळके तिथे होते आणि कुठेतरी या ठिकाणी गपलत झाली आहे. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये आणि दुसऱ्या धावेचं रूपांतर या ठिकाणी मिसफील्डमुळे 4 धावेमध्ये झालं आणि संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकले. 29 आकड्यावरती. पहिल्याच चेंडूवरती सुदेशाने हल्ला चढवला आहे. गॅपमधून भेदून काढलेला चेंडू होता. जिथे 2 धावा होत्या तिथे 2चं रूपांतर 4 मध्ये झालं. कौतुक करेन मी या फलंदाजाचं. क्षेत्रक्षरमध्ये कुठेतरी गपलत झाली आहे. कमबॅक केले गोलंदाजाने. स्लोअर पदा चेंडू हाताळला आहे. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. यष्ट्यांच्या पाठीमागे राजेंद्र चाळके यांच्या हातामध्ये चेंडू विसावताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑफसाईड दिशेला टोलवलाय. क्षेत्रस्थिती तिथे आहे. पकडला जाईल झेल आणि या ठिकाणी सुदेश यांच्या खेळीचा होतोय अंत. नेक्स्ट बॅट्समन प्रणय. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ओळख आहे प्रणय याची. आपल्या संघाकडून भरपूर या ठिकाणी कॅचेस तसेच बॅटमधून महत्त्वाचे फटके आपल्याला पाहायला मिळालेत. 3 चेंडूंचा खेळ झाला आहे. धावसंख्या 29 आकड्यावरती. 4 गडी बाद 29 ही धावसंख्या. स्ट्राईकवरती आता प्रणय असतील. मोठ्या फटक्यांची गरज असेल. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल. महेश यांची उत्कृष्ट गोलंदाजी. स्लोअर पदा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. दिशाहीन गोलंदाजी. ऑफसाईड स्टंपच्या भरपूर लांब चेंडू राहिला आहे. अवांतर धाव. 30 ही धावसंख्या. खराबपैकी पाहायला मिळाली महेश यांच्याकडून. पुन्हा एकदा हाफ टॅकल पदा चेंडू होता. बॅटची एज लागली आहे. 1 धाव कंप्लीट केली आहे आणि एका धावेवरती थांबावं लागणार आहे. 31 धावसंख्या. 2 चेंडूचा अजूनही काही बाकी आहे. 31 धावसंख्या. 2 मोठे फटके येतील काय? स्लोअर पदा चेंडू लॉफ्ट केलाय. ऑनच्या दिशेला चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 6 धाव्यांसाठी उत्तम भावके यांची उत्तमरित्या असा फटका पाहायला मिळाला. सुरेख फटका. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल 37 आकड्यावरती. का मला स्ट्राईक हवी होती हे दाखवून दिले त्यांनी. कारण अनुभवी फलंदाज आहेत. त्यांच्या बॅटमधून हा मोठा फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॅटची एज लागली आहे. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी प्रणय धावत आला आहे आणि या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाद होईल प्रणय. आणि एकच धाव. एका धावेने संघाची धावसंख्या 38 आकड्यावरती. जिंकण्यासाठी 39 धावांचं आव्हान असेल सारा स्पोर्ट्स चाळकेवाडी संघासमोर.
अखंड हिंदुत्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा या ठिकाणी जयघोष आपल्याला पाहायला मिळाला. एक छोटा चिमुकल्याकडून सारा स्पोर्ट चायकेवाडीचा समर्थक आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. धावसंख्या बनवली आहे 37 धावा बनवल्यात. 38 धावांचं लक्ष. गव्हर्नर बोलून अर्जंट फोन कर सांगितलं दादा. 38 धावा माफ करा 39 धावांचा पाठलाग करायचा आहे सारा स्पोर्ट चाळकेवाडी संघाला. मागा लागला सो आज दिवसभरात माणसं नाही तर म्हणून सांगायला पाहिजे. पण मोठं आयोजन आहे गावाला नाही पण जर माफ कर हे आपण म्हणतो ना आता गावाला नाही गावाला खरंच तो क्रेज चाललाय. जाऊया मॅचच्या दिशेने. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॉलिंग मार्कवरती संकेत. पहिला चेंडू बुलटॉसमध्ये चेंडू होता. ऑफसाईड दिशेला भेदून काढलाय सीमारेषे बाहेर. 4 धाव्यांसाठी संघाचा श्री गणेशा होतोय 4 धावेने. आणि पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय यश. यश आणि महेशची जोडी सारा स्पोर्ट तारखेवर संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॉलिंग मार्कवरती अक्षय यांच्यावरती विश्वास दाखवला वायसीच्या धामणी संघाने. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला यश यांनी. ऑफसाईडच्या दिशेला तोलवलेला चेंडू गॅपमधून भेदून काढलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू असताना पुन्हा एकदा फुलटॉसमध्ये चेंडू आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर 4 धाव्यांसाठी. पंचांकडून करण्यात येत आहे. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकेल.
8 या आकड्यावरती चांगली सुरुवात करून दिली आहे यश यांनी. आज अथर्व यादव नाही आहे संघामध्ये आणि त्यांची या ठिकाणी जागा भरून काढतोय यश. आपल्या संघासाठी गोलंदाजी चांगली राहिली आहे. फलंदाजीमध्ये धावा जमाव्या लागतील आणि तेच आपल्याला 2 फटक्यावरून पाहायला मिळालं. पुन्हा एकदा बोलटॉसमध्ये चेंडू ऑनसाइड दिशेने समोर डोललेला चेंडू क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि एकच धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या 9 आकड्यावरती. तिन्ही चेंडू या ठिकाणी बोलटॉसमध्ये टाकलेले होते पण या चेंडूवरती काहीतरी ताकद कमी पडली. यश यांची समोरच्या दिशेला डोल्याचा प्रयत्न होता. प्रणय होते तिथे. चांगल्या पद्धतीचा फेकी पाहायला मिळाली आपल्याला. धावसंख्या 9 आकड्यावरती. लॉफ्ट केलाय. प्रणय तिथे आहे. पकडला जाईल झेल. ऑनसाइडच्या दिशेला टोलेला चेंडू होता आणि पहिल्या विकेटचं बदल होतंय. पहिला धक्का बसतोय सारा स्पोर्ट्स सायकेवाडीला महेश यांच्या रूपामध्ये. आणि गरज होती या विकेटची बाधित धामणी संघाचा विचार केला तर, कारण पहिल्या 2 चेंडूवरती मोठी भटकेबाजी आली. त्यानंतर 1 धाव आणि त्यानंतर विकेट. कमबॅक केले गोलंदाजाने. 30 धाव्यांची गरज आहे. 9 धावा झालेत. 20 चेंडूमध्ये 30 धावा बनवायच्या आहेत. पहिलं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळते पॉवर प्लेचं मॅन्डेटरी षटक अक्षय यांच्या माध्यमातून. आज कुठेतरी या ठिकाणी नवीन फलंदाजांना संधी दिली जाते, कारण अजून प्रवीण दादा असतील, राहुल असतील सारखे मातब्बर खेळाडू या संघामध्ये आहेत आणि रुद्र याला कुठेतरी आज संधी मिळाली त्या सोनं करावं लागेल. चांगल्या प्रकारे चेंडू हाताळलाय पण कुठेतरी या ठिकाणी दिशाहीन गोलंदाजी पंचांकडून वाईट घोषित करण्यात येतोय आणि 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या 10 या आकड्यावरती. फुलटॉसवर चेंडू हाताळलाय. पंचांकडे दाद मागितले पण कुठेतरी या ठिकाणी फेटाळून लावली. निर्धावमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावली 10 आकड्यावरती. पुन्हा एकदा आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न होता पण एक कुठेतरी चोरटी धाव लेगबायच्या स्वरूपात घेताना पाहायला मिळतंय. षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून. धावसंख्या 11 आकड्यावरती. पहिलं षटक समाप्त झालंय. 11 ही धावसंख्या. 3 षटकांचा अजून एक खेळ बाकी आहे. 18 चेंडू 29 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतील आपल्याला आता. राहुल अनुभवी गोलंदाज आहे. अनुभवी गोलंदाज संघासाठी 5 ते धावा डिपेंड करण्यासाठी महत्त्वाचं योगदान राहिले गेल्या काही हंगामामध्ये. दुसरं षटक संघाने विश्वास दाखवलाय. पॉवर प्ले आता ओपन झालाय. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आता तुम्हाला खेळाडू दिसतील. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडूला उंची घेतले. प्रणय तिथे होते पण कुठेतरी या ठिकाणी झेल सुटला जातोय आणि एका धावेचं रूपांतर या ठिकाणी 2 धावेमध्ये केले. धावसंख्या 13 आकड्यावरती. चेंडूने जास्त उंची गाठलेली. प्रणय यांनी ऑनसाइडच्या दिशेने पळत जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न केलेला पण कुठेतरी या ठिकाणी गपलत झाली.
आणि जेल सुटला या ठिकाणी. यॉर्कमध्ये चेंडू हाताळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक चोरटी धाव घेतली. चौदाही धावसंख्या. फुलटॉस चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी आवड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. कन्वर्ट केले त्याला 6 मध्ये. धावसंख्या बनवायच्या 39. धावसंख्या झाली 20. अजूनही 19 धावांची गरज जिंकण्यासाठी सारा स्पोर्ट्स आयकेवाडी संघाला. आणि गोलंदाजाला काहीतरी चांगली कामगिरी करावी लागेल. संघ अडचणीमध्ये आहे. कोण असेल तो गोलंदाज जो आपल्या संघाला या ठिकाणी विकेट मिळवून देईल. कारण याच या ठिकाणी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी राहिली आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे आहे. आणि या ठिकाणी कुठेतरी आपल्याला फुटबॉलचा खेळ पाहायला मिळाला. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पायानं चेंडू अडवला गेला डिक्लेअर झोनमध्ये. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 21 या आकड्यावरती. पुढचा चेंडू समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आणि पेकी होईल तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केलेल्या. आणि खराब पेकी नाही म्हणता येईल. आणि कुठेतरी या ठिकाणी दुसऱ्या धावेचं रूपांतर तिसऱ्यामध्ये केले. पेकी चांगली होती पण कुठेतरी या ठिकाणी पाहायला चेंडू लागून मिसफील्ड झाली. आणि दुसऱ्या धावेचं रूपांतर तिसऱ्या धावेमध्ये झालं. 3 ने धावसंख्या पुढे सरकली 24 या आकड्यावरती. 1 गडी बाद 24 धावा. 39 धावांचं आव्हान आहे सारा स्पोर्ट्स आयकेवाडी संघासमोर. कोण असेल तो गोलंदाज जो आपल्या संघाला कमबॅक करून देईल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. प्रणय फेकी करेल आणि त्यापर्यंत एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. चांगली फेकी या ठिकाणी प्रणय यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ओळख आहे बाळसिद्ध धामणी संघाकडून प्रणय यांची. चांगली फेकी पाहायला मिळाली. संघ अडचणीमध्ये आहे. कोण असेल तो गोलंदाज आता येणारा. संघाकडून तिसरा षटक वैयक्तिक पहिलं षटक. संघ अडचणीमध्ये आहे. धावसंख्या 25 या आकड्यावरती. 12 चेंडू 14 धावांची गरज जिंकण्यासाठी सारा स्पोर्ट्स आयकेवाडी संघाला. आणि 12 चेंडूमध्ये 14 धावा डिपेंड करायच्या आहेत बाळसिद्ध धामणी संघाला. गोलंदाजी मार्कवरती अनिल. अनिल हा देखील एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या संघाला. संघ अडचणीमध्ये आहे. आणि कुठेतरी या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती गपलत होतीये. नो पंचांचा इशारा. नो +1. 2 धावा या चेंडूवरती. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 27 या आकड्यावरती. दिशाहीन गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. फेकी खराब होती आणि त्याचा कुठेतरी भुर्दंड भोगावा लागलाय. 14 धावा डिपेंड करायच्या होत्या. 12 चेंडू आता 12 धाव्यांची गरज. फ्री हिटचा चेंडू लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला. प्रणय तिथे आहे आणि एकच धाव घेतले. कारण क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं पाहायला मिळते भाऊकी संघाकडून धामणी संघाकडून.
आणि रुद्र याचं कौतुक करेन मी, कारण यश ओपनिंगला आलेला त्याला चांगली साथ दिली आहे. कारण ज्या पद्धतीने महेश यांची विकेट गेली त्यानंतर डाव सावरला आहे या दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केलाय, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी आणि संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकेल 34 आकड्यावरती. दहा चेंडू 5 धाव्यांची गरज. कमबॅक करून द्यावं लागेल अनिल यांना. पुन्हा एकदा ऑफसाईड दिशेला गॅपमधून वेधून काढलाय चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि या ठिकाणी 2 धावा. 9 चेंडू 3 धाव्यांची गरज. औपचारिकता राहिल्या संघ खेळामध्ये आता. 3 धावा डिपेंड करायच्या आहेत. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. कोण असेल तो हुकमी गोलंदाज जो बाळासिद्ध धामणी संघाला सावरेल, कारण 3 धावा डिपेंड करायच्या आहेत. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय ऑनसाईड दिशेला, विशाल आहे तिथे, पकडला जाईल झेल आणि यश यांच्या खेळीचा या ठिकाणी होतोय अंत. दुसरा धक्का आणि कौतुक करावं लागेल यश यांचं. 9 चेंडू 27 धावाचा खेळ त्यांच्या बॅटमधून राहिलाय आणि या ठिकाणी एक संघाला चांगल्या स्थितीमध्ये विजयाच्या दिशेने नेऊन ठेवलंय. आणि नेक्स्ट बॅट्समन लेफ्ट हँड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो राहुल. आणि चांगला झेल टिपला ऑनसाईडच्या दिशेला विशाल भावके यांनी. दोन धाव्यांची गरज. लॉफ्ट केलाय ऑनसाईडच्या दिशेला आणि एकच धाव या ठिकाणी कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी बोलण्याचा प्रयत्न पण एक चांगली फेकी आहे, कारण 2 धावा बनवायच्या आहेत. एक धावाने या ठिकाणी संघाला विजयाच्या दिशेने नेताना पाहायला मिळतंय. राहुल यांचा चांगला फटका पाहायला मिळाला. मला हेल्प पाहिजे आता. आणि मिसफील्ड झाले या ठिकाणी. एक धावेची गरज. षटक समाप्तीचा इशारा पंच. अनिल यांच्या षटकाचा विचार करायचा, एक षटकार आला त्यानंतर विकेट. धावसंख्या झाले 38, जिंकण्यासाठी 39 धावांचं आव्हान होतं. 6 चेंडू 1 धावेची गरज. चला नेक्स्ट मॅच नाईकबाई 11 गलमेवाडी संघ विरुद्ध यामधील विजेता संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आणि या ठिकाणी विजयी फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव घेतली आणि या ठिकाणी हार्ड लक बॅड लक बाळासिद्ध धामणी संघ. चांगला खेळ राहिला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच यश यायचं आहे. 9 चेंडू 27 धावांचा खेळ त्याच्या बॅटमधून आपण पाहिला आणि बॉलिंग करतानाही 6 धावा खर्च करून 1 विकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. संकेत साळुंके यांच्या हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच